भूताचा. बाबा 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 मला वाचव बाबा बाबा मला वाचव मला वाचव बाबा बाबा मला वाचव. काय झालं? बाबा बाबा घाबरलायस का एवढा? मला आवाज ऐकू येतोय. कानाचे पडदे फाडून टाकणारा आवाज. सतत एक भयानक आकृती माझ्या डोळ्यासमोर येते. मला हे सहन होत नाहीये बाबा मला वाचवा. घाबरू नकोस. तुझा हात पुढे कर. काय केलंस तू? मी काहीच केलं नाही. खरं सांग, काय केलंस तू? हे बघ, खरं सांग, नाहीतर मी तुझी कसलीही मदत करू शकणार नाही. जीवावर बेतलंय तरी खरं सांगत नाहीयेस तू. ध्यान लावल्याबरोबर मला एक म्हातारी बाई दिसली आहे. काय केलंस तू तिच्या बरोबर? म्हातारी बाई? हो, म्हातारी बाई. बोल, सांग सगळं, नाहीतर तुझा सर्वनाश होईल. सांगतो बाबा, सांगतो. मी सगळं काय ते खरं सांगतो बाबा. मी त्या बाईचा सोन्याचा हार चोरला होता. संपलं, सगळं संपलं. मूर्खा, ती म्हातारी बाई कोण होती माहितीये तुला? नाही. ती बाई काळी विद्या जाणते. काळी जादू केली आहे तिने तुझ्यावर. तो हार कुठे आहे? माझ्याजवळ. ही थाव नडणार आहे तुला. खूप मोठी चूक केली आहेस तू. मृत्यूच्या खाईत लोटलेस तू स्वतःला. बाबा बाबा मला वाचवा. मला यातून सोडवा बाबा. मला काहीतरी मार्ग सांगा बाबा. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आता एकच मार्ग आहे. तो हार कोणाला तरी देऊन टाक. मी हार विकू टाकतो. नाही, तू जर तो हार विकलास तर संपलास. ह्या काळ्या जादूपासून जर तुला सुटका पाहिजे असेल तर तो हार कोणाला तरी भेट दे. तरच ती काळी जादू त्याच्या पाठी लागेल आणि तुझा जीव वाचेल. आणि त्या माणसाचं काय होईल? मरेल तो. भयानक मरण येईल त्याला. तुझ्याकडे आता खूप कमी वेळ शिल्लक आहे. जा लवकर. कुणाल, असं किती दिवस नुसतं भेटत राहायचं एकमेकांना? मलाही आता फार कंटाळा आला या सगळ्याचा. मला वाटतं आपण आता हे प्रकरण इथेच थांबवलं पाहिजे. मी निघतो. कुणाल, तू काय बोलतोयस कळतंय तुला? मला वाटलं नव्हतं तू कधी असा वागशील म्हणून. मी मनापासून प्रेम केलं तुझ्यावर आणि अगं वेडे, गंमत केली मी तुझी. ऐक ना, अगं मला म्हणायचं होतं की आपण हे प्रकरण इथेच संपवून टाकूया. म्हणजे आपण लवकरात लवकर लग्न करूया. मी आजच बोलतो आईशी. तू तू दुष्ट आहेस. मला नाही आवडत तू. किती घाबरलास माहितीये मला. कुणाल, तू खरंच आज आईशी बोलशील? म्हणजे तुला शंका वाटते? हा, शंका नाही रे, पण समहाव मला असं वाटतं की
आपल्या लग्नाबद्दल आईशी बोलायला तू घाबरतोस. तू कधीपासून म्हणतोयस मी आईशी बोलतो, पण आजपर्यंत एकदाही बोलला नाहीयेस. असं म्हणजे तुला वाटतं मी घाबरतोय? ठीक आहे ना, मी आता फोन करतो आईला. अरे नाही ना, तुझ्या समोरच विचारतो ना मी. हॅलो. हाय मॉम. हा कुणाल, काय रे? मॉम, मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय. बर, तुला मी सांगितलं होतं ना माझ्या मैत्रिणीबद्दल, साक्षीबद्दल. तिचं काय? माझं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि आम्हा दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आम्ही लग्न. शट अप कुणाल, स्टॉप दिस नॉनसेन्स. मॉम, कुणाल, अरे तुझ्याकरता मी चांगलं स्थळ बघितलंय. शिकलेली मुलगी आहे, श्रीमंत आहे, दिसायला छान आहे. ती तुझी कोण मैत्रीण साक्षी की कोण? आता तिचं नाच सोड. अरे या मुली अशाच असतात. ते श्रीमंत मुलगा बघितला ना की त्याला घटवण्यासाठी. एक मिनिट मॉम, मी नंतर बोलतो तुझ्याशी. बोला, काय मदत करू शकतो मी तुमची? तुझं नाटक बंद कर. तुझ्या माणसांना मी 1000दा सांगितलंय की माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून, तरी पण घरी येऊन छळतात ते मला. त्यांना बऱ्या बोलानं समजावून सांग. हे पा, तुम्ही रागवू नका. बसा ना, बसा मॅडम. चल, मला नाही बसायचं. ओके. मला एक सांगा, तुम्ही आमच्या कंपनीकडनं घरासाठी लोन घेतलं होतं का? अगं घेतलं होतं 4 दमड्या तुझ्या कंपनीतनं. त्या बदल्यात तुम्ही काय माझा जीव घेणार आहात काय? एक मिनिट थांबा. आपण रेकॉर्ड्स चेक करूया ना, म्हणजे ठरवता येईल काय करायचं ते. तुझं ते रेकॉर्ड बिकॉर्डचं राहू द्या. तुझ्या लोकांना सांगून ठेवा माझ्या घराकडे फिरकायचं नाही. एक मिनिट. तुम्ही आधी हात खाली घ्या. मी शांतपणाने बोलतेय ना, माझ्याशी शांतपणेच बोला. अगं जागा, शांतपणे बोल म्हणे. सिक्युरिटी. थोडी माझ्यावर दया कर. अगं माझ्यापासून माझ्या घराचं हिरावून घेऊ नको. या वयात मी कुठे वळवळ बघतो का? तुम्ही माझ्यावर दया कर. तुम्ही माझ्यावर दया कर. तुम्ही थोडी मी तुझ्या पाया पडते. तुम्ही लांब आधी. मी कुठे वळवळ बघतो का या वयात? सिक्युरिटी, तुम्ही सोडा मला. काय करताय? तू अशी नाही ऐकायचीस. माझ्यापासून माझं घर हिरावून घेतलंस का? तू पण लक्षात ठेव, तू सुद्धा तुझ्या आयुष्यातला कुठलाही सुख कधी उपभोगू शकणार नाहीस. तुला कसलाही आनंद मिळू देणार नाही मी. तू 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 मला कधीही विसरणार नाही. तू मला कधीही विसरणार नाही. कधीही विसरणार नाही. कधी पण विसरणार नाही. तू मला कधी पण विसरणार नाही. कधी विसरणार नाही. साक्षी, काय करतेस? सर, ॲक्च्युली लास्ट वीकचे रिपोर्ट जरा पेंडिंग होते, ते कम्प्लीट करते. ओके, मी निघतोय. अगं माझ्या बायकोचा 4 वेळा फोन आलाय
आणि आज जर मी घरी उशिरा पोचतो ना तर ती माझा जीव घेईन. एनिथिंग सिरियस? आज आमची एनिव्हर्सरी आहे ना. ओ हॅपी अॅनिव्हर्सरी सर. थँक्यू. साक्षी, अगं तुझ्या नाकातून रक्त येत आहे. तू ढकललंस मला. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? आय एम सॉरी सर. एक शब्दही बोलू नकोस. पण सर Shut up. कुणाल? कुणाल, तू ह्या वेळेला इथे? मी सगळं सोडून आलोय. माझ्या मॉमला माझ्या भावनांची कदरच नाही. तिला फक्त पैसा हवाय, पैसा. म्हणून ती माझं लग्न एका श्रीमंत मुलीशी करायला निघाली, जिच्यावर माझं प्रेमच नाही. तिला मी ओळखत पण नाही. ती माझी मॉम नाहीये. कुणाल, बास आता. माझ्या मॉमला माझ्या भावना कधीच समजणार नाही. ती एक स्वार्थी बाई आहे. Stop it, कुणाल. तू तुझ्या आईबद्दल बोलतोस. काय बोलतोयस कळतंय का तुला? काही झालं तरी ती तुझी आई आहे, तिच्याबद्दल असं नाही बोलायचं. अरे त्या मुली बरोबर तुझं भलं होणार असं तिला वाटतंय म्हणून ती फोर्स करते ना तुला. तू प्लीज आत्ता घरी जा प्लीज. तू का मला सारखं घरी जायला सांगतेस? तुझं माझ्यावर प्रेम नाहीये का? माझं आहे तुझ्यावर प्रेम, पण
पण माझ्या प्रेमासाठी तू तुझ्या आईला सोडावंस हे मला नाही पटणार. हे बघ, एक वेळ आपलं लग्न नाही झालं तरी चालेल, पण माझ्यासाठी आईला नाही सोडायचं. मीट माय मॉम. मॉम, ही साक्षी. तुला मी म्हणालो होतो ना की एकदा तू साक्षीला भेटलीस ना की तुझे सगळे गैरसमज दूर होतील म्हणून. आता तरी साक्षी परीक्षेत पास झाली आहे ना? हो तर अगदी 100%. ए कुणाल, जा बाबा इथून, आम्हाला दोघींना गप्पा मारू दे. जा. अरे हे बरं आहे, म्हणजे आता तुम्ही दोघी एक झालात तर आता मला फुटवायला बघताय. साक्षी, कसला आवाज येतोय? कसला आवाज? साक्षी, साक्षी काय होतंय? कसला आवाज येतोय? साक्षी, तुम्हाला नाही येतंय? साक्षी, बंद करा आवाज. साक्षी काय झालं? साक्षी, आवाज बंद करा. कसला आवाज? साक्षी, आवाज येतोय, जोरात आवाज बंद कर. साक्षी, साक्षी काय झालं? साक्षी काय होतंय तुला? साक्षी इकडे बघ. साक्षी, 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 उठ उठ साक्षी. बरं वाटतंय आता? साक्षी काय झालं? साक्षी, साक्षी काय झालं? साक्षी काय झालं? साक्षी, साक्षी, कुणाल, अरे काय झालं हिला? साक्षी, अशी ओरडते काय? काय? अगं, आई आहे ती. कुणाल, मी तुझी बाहेर वाट बघते. हा ठीक आहे. हा. हे साक्षी, साक्षी शांत हो, शांत हो साक्षी. तू माझ्या मॉमकडे बघून किंचाळलीस का? साक्षी, 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 डोकं ठिकाणावर आहे का तुझं? साक्षी काय झालं? ऑफिसमध्ये ते घडल्यापासून मला काहीतरी विचित्रच घडतंय कुणाल. मला भीती वाटतेय. काय घडलं ऑफिसमध्ये? ऑफिसमध्ये ना, तू पण लक्षात ठेव, तू सुद्धा तुझ्या आयुष्यातला कुठलाही सुख कधी उपभोगू शकणार नाहीस. तुला कसलाही आनंद मिळू देणार नाही मी. तू 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 मला कधीही विसरणार नाही. तू मला कधीही विसरणार नाही. डोंट वरी, आपण उद्याच त्या म्हाताऱ्याबाईच्या घरी जाऊ, तिला भेटू, म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. घराला कुलूप आहे. काय करायचं आता? एक्सक्यूज मी, एक म्हातारी बाई इथे राहते. कोण, ललिता मावशी? हा, हो. तुम्हाला काही कल्पना आहे का ते आता कुठे असतील? ती कालच वारली. हं? ते कंपनीवाले आले आणि त्यांच्या घराला सील करून गेले ना. त्या धक्क्याने तिने दारातच प्राण सोडले. बरं, तुम्ही कोण, त्यांचे नातेवाईक आहात का? नाही, नातेवाईक नाही, आम्ही ओळखत होतो त्यांना. बरं ठीक आहे. साक्षी, साक्षी काय झालं? म्हातारी तिथे. कुठे? साक्षी तिथे कोणीच नाहीये. अरे ती आहे, बघते माझ्याकडे.
साक्षी तिथे कुणीच नाहीये. तुला दिसत नाहीये का तिथे बघ ना. साक्षी तिथे कुणीच नाहीये. आता होती तिथे. हो तू शांत हो. ती होती तिथे. नाहीये साक्षी. बघ ना ती ती लपली असेल इथेच कुठेतरी. साक्षी शांत हो. ती होती तिथे आता. मी बघितलं तिला तिथं. तिथे कोणीच नाहीये. चल आपण निघूया. इथं तीच म्हातारी बाई आहे जिने त्या चोरावर काळी जादू केली होती. आणि आता आता तिने तुझ्यावर ह्या काळ्या जादूचा प्रयोग केलाय. काय? होय, जी म्हातारी बाई तुझ्या ऑफिसमध्ये आली होती तिनेच हा प्रकार केला. पण बाबा ती तर कधीच मेली आहे ती, माहितीये मला. पण ही काळी जादू तिने मरण्या अगोदरच केली आहे. तिची कुठली तरी वस्तू तुझ्याजवळ आहे. ती वस्तू तुला लवकरात लवकर स्वतःपासून दूर करावी लागेल आणि दुसऱ्या कोणाला तरी द्यावी लागेल. म्हणजे म्हणजे ती काळी जादू त्याच्यावर उलटेल आणि तू त्याच्यातनं सुटशील. पण माझ्याकडे त्या म्हातारीची अशी कुठलीच वस्तू नाहीये. आहे, तुझ्या घरी आहे ती वस्तू. तुमचं घर नीट शोधा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. लवकर शोधा ती वस्तू. काय मिळालं? नाही. अख्खं घर शोधून काढलं, पण त्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे एकही वस्तू घरात नाहीये. हो पण त्यांनी सांगितलं म्हणजे त्या म्हातारीची एखादी वस्तू तरी इथे असायलाच पाहिजे. मला तर आता काही सुचतच नाहीये. साक्षी तुझी पर्स कुठे आहे? होय? हा तू ऑफिसला नेली होतीस ती पर्स. ती आण लवकर. एक मिनिट आणते. साक्षी काय झालं? साक्षी काय 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 झालं? कोण? साक्षी तिथे कुणीच नाहीये. तिथे कुणीच नाहीये. साक्षी साक्षी काय झालं? तो आता होता तिथे. तो कुठेतरी असेल. साक्षी साक्षी तो असेल इथेच कुठेतरी. साक्षी 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 तुला काही नाही होणार. मी आहे ना. चल तू थोडा वेळ आराम कर. चल. तुम्ही या ना आत या ना.
बरं झालं आलात. यावंच लागलं. घराचा नीट शोध घेतलाय. हो, सगळीकडे शोधलं पण आम्हाला संशयास्पद असं काहीच सापडलं नाही. त्या म्हाताऱ्या बाईची कोणती ना कोणती वस्तू या घरात नक्कीच आहे. साक्षी, काय झालं? साक्षी, 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 काय झालं? साक्षी, आवाज येतोय. पुन्हा तोच आवाज येतोय. मला नाही सहन होते. पुन्हा तोच आवाज येतोय. साक्षी, साक्षी, काय करतेस मला? काय करतेस? मला नाही सहन होते आता. मारून टाक नाही तर तो. साक्षी, मारून टाक. मला मारून टाक. साक्षी, भानावर ये. साक्षी, या म्हाताऱ्या बाईची कोणती ना कोणती वस्तू या घरात नक्कीच आहे. तुम्ही नीट आठवा. हो सांगितलं ना, आम्ही आता घर शोधलं पण आम्हाला अशी कुठलीच गोष्ट सापडली नाही. साक्षी, नीट आठव. ती म्हातारी बाई तुला भेटायला आल्यावर काय काय होतं. छोट्यातली छोटी गोष्ट आठव. आठव साक्षी, आठव. माझ्यापासून माझं घर असं हिरावून घेऊ नको का? माझा पोट. हाच तो रुमाल. याच रुमालावर त्या म्हाताऱ्या बाईनी काळी जादू केली. साक्षी, जोपर्यंत हा रुमाल तुझ्या जवळ आहे तोपर्यंत या संकटातून तुझी सुटका होणार नाही. मग यावर काही उपाय? यावर एकच उपाय आहे. साक्षी, हा रुमाल तू कोणाला तरी देऊन टाक. तू ज्याला कोणाला हा रुमाल देशील ती काळी जादू त्याच्या पाठी लागेल आणि तुझा जीव वाचेल. साक्षी, एक गोष्ट लक्षात ठेव. तुझ्याकडे वेळ खूप कमी आहे. लवकरात लवकर हा रुमाल कोणाला तरी देऊन टाक. May I come in, sir? येस. काय साक्षी? सॉरी सर. जे झालं त्याच्याबद्दल खरंच सॉरी. मी मुद्दाम नाही केलं सर. सॉरी. इट्स ऑल राईट. सर, तुमच्यासाठी. काय आहे?
तुमची ॲनिव्हर्सरी होती ना, छोटंसं गिफ्ट. थँक्यू. थँक्यू सो मच. मी जाऊ सर? सरांना मी तो रुमाल गिफ्ट म्हणून दिला खरा, पण आता सरांना काही झालं तर? नाही नाही, कारण तसं झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. आयुष्यभर माझं मन मला खात राहील. नाही नाही, असं होता कामा नये. ह्या संकटाचा सामना मला स्वतःलाच करायला हवा. काय झालं? काय झालं साक्षी? सर सॉरी, म्हणजे हे गिफ्ट दुसऱ्याच कोणाचं तरी आहे. हे दुसऱ्यालाच द्यायचं होतं, मी चुकून तुम्हाला दिलं. सॉरी सर. मी तुमचं गिफ्ट आणून देते तुम्हाला परत. सॉरी सॉरी सर, सॉरी. साक्षी, तुला तो रुमाल परत आणायची काय गरज होती? साक्षी, तुला विचारतोय मी. कारण माझ्या जीवावरचा धोका टाळण्यासाठी कुणा दुसऱ्या माणसाचा जीव धोक्यात घालायचा हे मला नाही पटलं. ते मलाही अगदी मनापासून नाही पटलंय. पण साक्षी, हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्या कैवल्य बाबाने काय सांगितलं होतं आठवतंय ना? हा रुमाल जोपर्यंत तुझ्याकडे आहे तोपर्यंत तू संकटात आहेस. माझा जीव गेला तरी चालेल, पण दुसऱ्या कोणाच्या आयुष्याशी नाही खेळणार मी. साक्षी, प्लीज, तू मला कितीही समजवण्याचा प्रयत्न केलास तरी मी तो रुमाल कोणालाही देणार नाही. साक्षी, तो रुमाल तू कोणाला देऊ शकत नाहीस. पण तो रुमाल तुझ्याकडनं जायलाच हवा. आणि अशा परिस्थितीत एकच मार्ग आहे, त्या रुमालाची कायमची विल्हेवाट लावायची. आणि तीही आजच. कुणाल,
सगळं ठीक होईल ना? मला मला भीती वाटते खूप. काळी जादू. त्या बाईने तुझ्यावर काळी जादू केली आहे साक्षी. हा, काही सांगण्याची गरज नाही. मला सगळं काही समजलंय. साक्षी, रुमाल कुठे? साक्षी, त्या बाईनं तुझ्या मागे जो सैतान सोडलाय त्याचा पूर्णपणे नायनाट करणं शक्य नाही. म्हणजे भ्रूमावली साक्षीला नाही, आपण तिला वाचवायचा प्रयत्न करूया. बघूया त्या प्रयत्नाला किती यश येतंय ते. कैवल्य, आज जा आणि बाहुली घेऊन ये. साक्षी, हात पुढे कर. ओम कालिका घोर रूपाद्या सर्व काम प्रदा शुभा सर्व देव स्तुता देवी शत्रुनाशम करोतु मे. ओम कालिका घोर रूपाद्या सर्व काम शुभ प्रदा सर्व देव स्तुता देवी शत्रुनाशम करोतु मे. ओम कालिका घोर रूपाद्या सर्व काम प्रदा शुभा सर्व देव स्तुता देवी शत्रुनाशम करोतु मे. ये समोर ये. कुठे लपून बसलीयेस? समोर ये. ये समोर ये माझ्या. अशी माझ्या समोर ये. ये माझ्या समोर ये. साक्षीराम साक्षी, तू मागे हो.
ठीक आहेस ना तू? मी तुला सोडणार नाही. तुझ्यावर सुद्धा अशीच काळी जादू करेन. आता तू काहीच करू शकणार नाही. आजपर्यंत तुझ्याकडे असलेल्या काळ्या जादूचा वापर करून तू अनेक लोकांना बर्बाद केले. आता या शक्तीचा वापर तुझ्यावर मी कसा करते ते बघ. साक्षी, जा त्या भाऊलीला रुमाल बांध.